बेळगावातील नव्याने सुरू झालेल्या हॉटेलसह इतर मराठी व्यावसायिक व त्यांच्या आस्थापनांवरील मराठी फलकांना कन्नड संघटनांकडून लक्ष्य केल्याच्या घटनांची केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. भाषिक अल्पसंख्याक आयुक्तालयाने कर्नाटकच्या गृह विभागाला या प्रकरणी तातडीने व योग्य ती कारवाई करण्याचे अधिकृत पत्र पाठवले असून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी 4 जून 2026 रोजी राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अल्पसंख्याक कार्यमंत्र्यांना पुराव्यांसह निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत नवी दिल्लीतील भाषिक अल्पसंख्याक आयुक्तालयाने 17 जून 2026 रोजी कर्नाटकच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना तसेच बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आवश्यक कारवाई व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बेळगावमध्ये मराठी व्यावसायिकांना त्रास देणे, मराठी फलक सक्तीने हटवणे आणि सोशल मीडियाद्वारे द्वेष पसरवण्याच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आता केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राज्य प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.